नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर ओमकार पवार सर, जे मागच्या 6-7 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मग त्याच्यात काही शासकीय प्रकल्प असतील, काही रेसिडेन्शियल बंगलोज असतील. तर त्या माध्यमातून त्यांनी हा सगळा प्रवास चालू ठेवलेला आहे. त्यांना आजवर आलेले अनुभव कसे होते, त्यांनी कंप्लीट केलेले प्रोजेक्ट्स कुठले आहेत, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? या सिव्हिल इंजिनिअरकडे येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात. तर कसा होता हा सगळा प्रवास? साधारणतः 2007-8 साली मी 11वी-12वी सायन्स झालो. नंतर माझी बहीण सुचिता पवार ह्या RIT कॉलेजला लेक्चरर होत्या. त्यावेळेस काय झालं, त्या कम्प्युटर एमटेक झालेलं त्यांचं कम्प्युटर. त्यावेळेस कम्प्युटरचं हे पडलेलं सगळं आणि सिव्हिलला जास्त डिमांड होतं. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की सिव्हिलला जायचं. 12वी नंतर परत मी भारती कॉलेजला सिव्हिल डिपार्टमेंटला ऍडमिशन घेतलं. म्हणजे थोरल्या बहिणीने सांगितल्यानंतर सिव्हिलला घेतलं ऍडमिशन. तिथनं हा प्रवास चालू झाला. साधारणतः 2011-12 साली मी पासआउट झालो. नंतर पुढं कन्स्ट्रक्शन लाईनला थोडं राजकारणाचा सपोर्ट असल्यामुळं दोन्ही लायसन काढले. जिल्हा परिषदचं लायसन काढलं. पहिलं 30 लाखाचं लायसन भेटलं. पहिलंच काम मी गटरचं केलेलं. अच्छा. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये हे असल्यामुळं पहिलं काम केलं गटरचं. नंतर मग तिथनं पुढे प्रवास चालू चालू राहिला. राहिला. बरोबर आहे. आता तोच मी तुम्हाला विचारणार होतो प्रश्न, की पहिला प्रोजेक्ट जो केलात तो कसा होता? नंतर ते काम करताना काही दडपण आलेलं का? कारण बऱ्याचदा आपण कॉलेजमध्ये शिकून पासआउट झालेलो असतो हा आणि मग नंतर जेव्हा प्रॅक्टिकल करायला जातो, हा हा तेव्हा थोडीशी भीती दडपण असतं. तर मग तो पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती तुमची? नाही, काय थोडं राजकारणाचा सपोर्ट असल्यामुळं पहिलंच ग्रामपंचायतीचं ऑफलाईन होतं. अच्छा. ग्रामनिधीत नव्हतं आणि 40 अच्छा. हजाराचं काम होतं. थोडं छोटं गटर होतं. पण तेव्हा खूप म्हणजे काहीतरी शिकायला भेटलं. अच्छा. त्यातनं म्हणजे कसं कामगारांसोबत कसं बोलायचं, काय बोलायचं. तेव्हा ह्याच सरांचं राजुरी स्टील होतं. हं, त्यावेळेस हं. फेमस राजुरी स्टील वापरलेलं तेव्हा. आणि काम चालू केलं. आठवडाभर गेला, जरा वेळ गेला, पण झालं. झालं का? बरं. त्यानंतर आता तुम्ही या क्षेत्रात किंवा ग्रामीण भागात किंवा इथेही कामं करताय तुम्ही. तर याच्यात तुम्ही एक बघितलं असेल, की या क्षेत्रात अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? ऑन स्केल काम असं कधी केलंच नाही. हं. कारण की कायम म्हणजे प्रॅक्टिकली सगळं स्केलचे कामगार म्हणजे गुणवत्ता असलेलेच कामगार आणि ते आपल्या अंडर असलेलेच कामगार ह्यांच्यासोबतच काम केलं. हं. कामाची क्वालिटी आणि हे याच्यावरती जास्त जोर देऊन काम केलं आजपर्यंत. ओके. त्यामुळे तसं कधी अडचण हा, आलीच नाही नाहीच तुम्हाला. कधी. बरं. आणि दुसरं आता रेसिडेन्शियल तुम्ही काम करताय बंगलोज करायचं. तेव्हा बऱ्याचदा काही कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे हम्म, आणि एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवून द्या हम्म, आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला तर एक चांगलं दर्जेदार बांधकाम करायचं असतं. हम्म, तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या हम्म. दोन्हीची सांगड मग तुम्ही कशी घालता? दर्जा आणि बजेटमध्ये कामगार तर आपण म्हणजे उत्कृष्ट प्रकारचेच क्वालिटीचेच कामगार लावतोय. मटेरियल जे आपण घेतोय ना, त्यात त्यातच थोडं म्हणजे आपलं काय म्हणतात ते फरशी म्हणा, हं. चाव्या म्हणा, ह्यातच काय तर हे झालं तर. नाहीतर कामगार हे म्हणजे क्वालिटीचेच द्यावे लागतात. त्याशिवाय उत्कृष्ट कामच होऊ शकत नाही. बरं. मटेरियलच्या बाबतीत घेतलं तर स्टील हे क्वालिटी आणि स्ट्रेंथच स्टील वापरतोय आपण आजपर्यंत. हं, हं, हं. सिमेंट म्हणा हे असं. ओके, त्यामुळे ओके. काय बजेट तर कधी प्रश्न आलाच नाही. नाही. आणि दुसरं गव्हर्नमेंटचे जे आपण प्रोजेक्ट्स केले ते कुठल्या-कुठल्या स्वरूपाचे होते साधारणपणे? काय-काय कामं केलीत आपण? गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आपले रोड कॉन्क्रीट रोड होते, पेविंग ब्लॉक होते, स्मशानभूमी होत्या, अंगणवाड्या होत्या. परत तुमचे हे डांबरीकरणाचे रोड होते, BBM होते, G1 G2 होता, हं, हं. खडीकरण मुर्मीकरण होतं. असे बरेच प्रोजेक्ट झाले. केलेले. ओके. आता पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असं आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन हं. एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला येणाऱ्या 10-15 वर्षात करायचा असेल, तर एका इंजिनिअरच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं? कुठल्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे?
प्रथम आता सांगली जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला तर शैक्षणिक दृष्ट्या सगळं स्ट्रॉंग पाहिजे पहिलं. दुसरी गोष्ट, आता रस्त्याचं वगैरे काम चालूच आहे. दुसरं असं काही नाही एवढं. बरोबर. अच्छा, त्यामुळे असं काही जिल्हा पहिलाच म्हणजे प्रगत आहे, प्रगत आहे. पाणी भरपूर आहे, कृष्णामाई असल्यामुळे शेती प्रधान त्यामुळे आहे काही काळजी सांगली नाही. जिल्हा. वा. त्यामुळे काय दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट्स पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो एक वेगळा होता, काहीतरी नवीन होता, ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला नाव ओळख दिली, असा एखादा आहे ना. प्रोजेक्ट? अवसरेंची बिल्डिंग होती एक 3 मजल्याची, हं, जवळजवळ एक 4000 स्क्वेअर फुटाची होती. ओके. सगळं आयकॉन स्टील वापरलेलं तिथं, आणि असं बेंडिंगला स्ट्रेंथला हे करून दाखवून असं म्हणजे बेस्ट. तेव्हापासून आपण 3 वर्ष झालं आयकॉन स्टीललाच हे वापरत करतो. आहे. हम्म. बरं, बरं. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर लावता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? नाही काय असं आपण केलं. अच्छा. अच्छा, म्हणजे स्टील निवडता कसं? कुठलं स्टील घ्यायचं आपण? स्टील निवडताना बेंडिंग आणि स्ट्रेंथ हं, ह्याच्यावरूनच. बेंडिंग आता आयकॉनला राजुरीपेक्षा बेंडिंग जास्त म्हणजे स्मूथ होते, हं. आणि म्हणजे ते ह्याच्यानुसारच आयकॉनला जास्त. TMT बार तर आयकॉनचं बेस्ट आहे. ओके, ओके. आता तुम्ही आयकॉन तर वापरलेलंच आहे खूप, तर त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसबद्दल पण काही सांगता येईल का? सर्व्हिस छान आहे. हं, आता या अण्णांच्या मार्फत तर सर्व्हिस बेस्टच आहे. ओके, ओके. आणि या क्षेत्रात जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल असणार आहे या क्षेत्रात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, एक मित्र म्हणून, एक सीनियर म्हणून? त्यांना एकच आहे, काम क्वालिटी करा हं, आणि रेट पाडून काम करू नका. काहीतरी काम करायचं आहे, निकृष्ट दर्जाचं काम करू नका. काम घेताय, चांगल्या स्ट्रेंथचं स्टील वापरा, चांगल्या बेंडिंगचं स्टील वापरा, सिमेंट चांगलं वापरा, हं. कस्टमरला चांगल्या सुविधा द्या, आणि ओके. कमी रेटमध्ये काम करू नका. आपलं एक काय म्हणतात, ब्रँडिंग ठेवा हं, हं, हं. आणि काम करा. काम करा, बरोबर आहे. हे होते इंजिनियर ओमकार पवार सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, की रेट कमी करून तुम्ही काम करू नका. कारण जेव्हा तुम्ही ते मूल्य कमी करत असता, तेव्हा तुम्ही स्वतःचा स्वतःचं ब्रँड. आणि ब्रँडचा पण दर्जा कमी करत असता. जे काम करणारे त्या कामाचाही दर्जा कमी करत असता, आणि त्यामुळे मोठा धोका सुद्धा भविष्यात संभवू शकतो, तुमच्या करिअरला सुद्धा आणि बनणाऱ्या वास्तूला सुद्धा. त्यामुळे या दोन्हीची तुम्ही काळजी घ्या. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर.